शेतकरी आणि त्याची मुलं. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता. त्याला आपल्या मुलाची काळजी होती, कारण ते फार आळशी होते. मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्यांना सांगितले की, पोरांनो, आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे. त्यामुळे मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरू केले. शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी तो शेतकरी देवाघरी गेला. मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं, कुठेही खजिना सापडलाच नाही. मुलाचा गैरसमज झाला की आपल्या बाबांना शेवटी भास झाला असेल, त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे. सगळीकडे खणल्यामुळे जमीन छान भुसभुशीत झाली होती. मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी पेरणी केली आणि आपापसात कामे वाटून घेतली. शेताची उत्तम निगा राखली. त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं. एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं, कारण ते एकटेच शेतात राबायचे. एवढ्या जणांनी मिळून शेती केल्यामुळे त्या पिकांची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला, त्या दिवशी त्यांना समजले हाच तो खजिना होता. त्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं. आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळवू शकत होते. आपल्या बाबांनी आता जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली.